ज्या सह्याद्रीमध्ये श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या सह्याद्रीमुळे या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं। त्या सह्याद्रीमुळे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राया ठाकर यांनी इंग्रजांना सहयोगी करून सोडलं। त्या सह्याद्रीला नख लावण्याचं काम हे अदानी प्रकल्प करत आहे। ज्या प्रकारे इंग्रजांनी संपूर्ण भारतावरती राज्य करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेतली, त्याच प्रकारे हे जे काही आताचं शासन आहे ते प्रशासन आणि अदानी उद्योग समूहाला हाताशी धरून ज्या काही शासकीय जमिनी आहेत आणि ज्या आदिवासी समाज जमिनी आहेत त्या जमिनी बळकावून त्यावरती राज्य करू पाहत आहे। खऱ्या अर्थाने संपूर्ण सह्याद्रीमध्ये विविध ठिकाणी प्रायव्हेट कंपनीचे साधारणतः 70 ते 80 हे प्रकल्प उभे राहणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सह्याद्रीला पोखरण्याचं काम होणार आहे। सह्याद्रीमध्ये आदिवासी समाजाचा आत्मा आहे, आमचं इतिहास आहे, भूतकाळ आहे आणि येणाऱ्या पिढींचा भविष्यकाळ आहे। हा भविष्यकाळ आणि आमचा भूतकाळ मिटवण्याचं काम हे सरकार अदानी उद्योग समूहाच्या मार्फत करत आहे। जर शिवजन्मभूमीमध्ये होणारा प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपण रोखू शकलो नाही तर संपूर्ण सह्याद्रीतील आदिवासींचा जो काही इतिहास आहे हा इतिहास समूळ नष्ट होईल। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्माने जी काही शिवजन्मभूमी पवित्र झाली, या ठिकाणी जो आदरणीय सूरजभाऊ वाजगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे त्याला सर्व समाज बांधवांचा पाठिंबा आहे। दुर्दैवाने गेले 6 दिवस झालेत, या 6 दिवसामध्ये कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन कोणताही त्या उपोषण दखल घेतली नाही। त्या ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते सूरज भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत, परंतु ही रात्र वैर्याची आहे। आपल्यातीलच काही व्यक्तींना समोरचे फोडू पाहत आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी जागे राहणं ही काळाची गरज आहे। या ठिकाणी कोणताही पक्ष, कोणती जात, कोणती धर्म नाही, तर या ठिकाणी स्वराज्य हा धर्म आणि आदिवासी क्रांतिकारकांचं कार्य हे कर्तव्य हे समजून सर्व समाजाने एकत्र यावं आणि हा जो काही अदानी समूहाचा जो काही प्रकल्प आहे हा प्रकल्प होणार नाही। जर 21 तारखेला त्या ठिकाणी जनसुनावणी झाली तर हा प्रकल्प 100% होईल। त्यामुळे 21 तारखेला जनसुनावणी आपल्या सर्वांना होऊ द्यायचीच नाही। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराज, जय आदिवासी।